छत्रपती शिवाजी महाराज. एक मुलगी शिकली तर ती 2 घरांचा उद्धार करू शकते. या विचारांनी स्त्री शिक्षणाची मूर्तिमंत होणारे क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले. क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांच्या खांद्याला खांदा लावून व त्यांच्या मृत्यू पश्चातही त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्य नेटाने पुढे चालवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. नरवीर राजयोग माझे नाही, माता रमाई, माता भीमाई, राजमाता, राष्ट्रमाता, माँसाहेब जिजाऊ या सर्वच महान विभूतींच्या पवित्र स्मृतींना प्रथम अभिवादन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. नमस्कार, मी साजिद शकील शेख. मी इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे. मी विषय घेऊन आलेलो आहे माझा देश माझा अभिमान. धन्य धन्य हे भारत माते, मला तुझा अभिमान आहे. दिशा दिशातून गरजते तुझ्या यशाचे गाण आहे. भारत या शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे. भा म्हणजे प्रकाश आणि रत म्हणजे मग्न असलेला. प्रकाशात मग्न असलेला देश म्हणजे भारत. खरं तर या भारताला खूप मोठा इतिहास लाभलेला आहे. घोड्यांच्या टापांपासून शिवरायांच्या तलवारीपर्यंत, शिवरायांच्या तलवारीपासून बाबासाहेबांच्या लेखणीपर्यंत, बाबासाहेबांच्या लेखणीपासून ज्योतिबांच्या समतेपर्यंत, ज्योतिबांच्या समतेपासून शाहू महाराजांच्या ममतेपर्यंत एवढा मोठा इतिहास या भारताला लाभलेला आहे. आपला लोक म्हणतात की आपल्या देशातून सोन्याचा तूर निघायचा आणि लोक हेही म्हणतात की जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वह भारत देश है मेरा, वह भारत देश है मेरा. खरंच आपला देश पूर्वीपासूनच खूप श्रीमंत होता. आपल्या देशावर 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं. त्यात 1857 चा लढा असो वा चले जाओ आंदोलन असे अनेक उठाव झाले. खरं तर यात भगतसिंग, राजगुरू, सुखदेव असे अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिले, तर गांधीजींसारख्या नेत्यांनी अहिंसक मार्गाने चळवळी काढल्या. खरं तर आपला भारत देश स्वतंत्र झाला नसता तर आज मी इथे उभा राहून बोललो नसतो. जेव्हापासून आपल्या देशाने स्वातंत्र्य मिळवले आहे तेव्हापासून त्याने खूप प्रगती केलेली आहे. पण आजही काही समस्या आहेत ज्यामुळे आपल्या देशाची प्रगती खुंटत आहे. ते म्हणजे भ्रष्टाचार आणि दंगली. यासाठी आपल्या तरुणाईने प्रयत्न केले पाहिजे. पण आपली तरुणाई ही इंस्टाग्रामवर रील्स बघण्यात आणि पबजी, फ्री फायर सारखे गेम्स खेळण्यात मग्न आहे. मला वाटते की जेव्हा आपली तरुणाई जागी होईल तेव्हा जसा जपान AI चा वापर करत आहे तसाच भारत ही AI चा वापर करेल. मला वाटते की मला आपल्या देशाचा खूप अभिमान वाटतो, पण मला आपल्या देशाचा अधिक अभिमान वाटावा म्हणून माणसांनी जातीभेद विसरून एकमेकाला मदत केली पाहिजे. जेव्हा एखाद्या मुलीचा बलात्कार झाला, तिला तू कोणते कपडे घातले होतेस हे प्रश्न विचारला जाणार नाही, तेव्हा मला या देशाचा अधिक अभिमान वाटेल. जेव्हा आपण स्त्रियांना पतंगीप्रमाणे आपल्या हातात दोर ठेवून उडू न देता पक्षाप्रमाणे स्वतंत्र उडायला देऊ, तेव्हा मला या देशाचा अधिक अभिमान वाटेल. खरं तर स्त्री समानता, स्त्री पुरुष समानता जेव्हा प्रत्यक्षात अंमलात येईल तेव्हा मला या देशाचा अधिक अभिमान वाटेल. मी शेवटी एवढेच म्हणेन की मलाही या देशासाठी आपलं आयुष्य खर्ची घालायचं आहे. मलाही या देशाची सेवा करायची आहे. म्हणून मी शेवटी एवढेच म्हणेन, जब आँख खुली हो तो धरती हिंदुस्तान की हो, जब आँख खुली हो तो धरती हिंदुस्तान की हो, जब आँख बंद हो तो यादें हिंदुस्तान की हो, जब आँख बंद हो तो यादें हिंदुस्तान की हो. मर भी जाए तो कोई गम नहीं, अरे हम मर भी जाए तो कोई गम नहीं, क्योंकि मरते वक्त भी मिट्टी हिंदुस्तान की हो, क्योंकि मरते वक्त भी मिट्टी हिंदुस्तान की हो. जर तुम